तुम्ही पहा, सर्व प्राणीमात्रात मनुष्य प्राणी हा अत्यंत वेगळा आणि सुजाण मानला जातो, परंतु त्याचं सुजनत्व रहदारीच्या बाबतीत, वाहतुकीच्या बाबतीत दिसत नाही. हे मात्र वैषम्यकारक आहे. सरळ चालणारा माणूस आणि टू व्हीलर ओव्हरटेक करून जाते. मलाच काढवलं, तो बघा, त्याला पकडा. मला लवकर जायचंय, माहित नाही पुढे जाऊन त्यांना काय भेटणार आहे. जरी सिनियर सिटीजन क्रॉस करत असले तरी गाडी त्यांचे वेग थांबवत नाहीत. साहेब कसं काय रॉंग साईड बोलताय? गुगलवर तर हाच रोड दाखवतोय. लोकांकडे पैसे आहेत आणि मस्ती आहे फार. माझी पावती करायला लावतो. तुला माहिती आहे मी कोण आहे? तुझी 1 तासात बदली करतो का नाही बघ. ट्रॅफिक पोलीस असे रोडला थांबतात, उगीच त्रास देतात, गाड्या पकडतात. ह्यांना काय वाटतंय का आम्हालाच पकडतात? मग ते विनाकारण कोणाला त्रास देणं हा त्यांचा हेतू नसतो. आपल्या पुण्यामध्ये काही असेही नमुने आहेत की जे ट्रॅफिकचे रूल फॉलो करत नाही. पकडलं तरी पोलीस जबाबदार. जे नो एंट्रीतनं घुसतात, फुटपाथवरनं चालतात, BRT मध्ये घुसतात, ऍक्सिडेंट झाला तरीही पोलीस जबाबदार. प्लस सायकल ट्रॅकही सोडत नाही. असे नमुने तर आहेतच भरपूर. लायसन हवंय का? देशसेवा हे त्यांचं कर्म आहे, ते करतात आहेत. घ्या आमचं लायसन, आम्ही दुसरं काढतो लायसन. त्यांचा धर्म आहे तो तर निभावतात आहेत. तर लोकांचं जे वाईट वागणूक आहे, वर्तवणूक आहे, तुम्ही जर ट्रॅफिक रूल्स फॉलो केले, हेल्मेट यूज केलं, सिग्नल फॉलो केले तर ते तुम्हाला त्रास देणार नाहीत. वाहतुकीमध्ये बदल हवा असेल तर पहिलं स्वतःला बदलायला हवं.